हा अजून एक क्वेश्चन आलाय आपल्याकडे. हा क्वेश्चन म्हणतो 3 अलाराम क्लॉक्स आहे. ते रिंग करता अलाराम रेग्युलरली. पहिली क्लॉक 20 मिनिटानंतर बीप करते, दुसरी 25 आणि तिसरी 30 मिनिट रिस्पेक्टिवली. ॲट फर्स्ट दे बीप टुगेदर ॲट 12 नून. 12 वाजता तिन्ही क्लॉक बीप झाले. आपल्याला विचारलं आहे आता कोणता टाईम असेल त्या टाईमला ते वापस बीप करतील पहिल्या टाईमसारखं. तर मग आपल्याला हे फाइंड करायचं आहे. फाइंड करायसाठी आपल्याला पहिले याचा LCM काढावा लागेल, कारण की इथं पॉसिबल नाही आहे की 5-6 मिनटं नंतर ते लगेच बीप करतील. तर आपल्याला याचा LCM काढावा लागेल. म्हणजे आपण इथं पहिली क्लॉक आहे त्याचं 20 मिनटं पकडू, दुसरी क्लॉक 25 मिनटं आणि तिसरी क्लॉक 30 मिनटं. मग आता 20, 25 आणि 30. मग आपण 20ला कसं प्राईम फॅक्टराइज करू शकतो, 2 × 2 × 5. 25ला 5 × 5. 30ला 2 × 5 × 3. मग आता याचा LCM काढायचा. LCM काय येईल, आता वेगवेगळे प्राणी उचला याच्यामधले. 2 आहे, 5 आहे आणि 3 आहे. हायेस्ट पॉवर कितीदा आहे त्याचा हायेस्ट पॉवर लावून द्या. 2 आणि इथं 3 एकदाच आहे. मग याचा येईल 4 × 25 × 3. मग आता याचा येईल 12 × 25 म्हणजे 300 याचा ॲन्सर येईल. पण मग याचं आपल्याला मिनिट्समध्येच घ्यायचं. हे जर नाही दिलं तर मार्क जाऊ शकता. तर आता आपल्याला खाली यायचं. देअरफॉर इट विल बीप अगेन ॲट 5 PM. 5 PM का लिहिलं मी, कारण की एका आवरमध्ये असता 60 मिनिट्स आणि 5 आवर्समध्ये असता 300 मिनिट्स. म्हणून मी इथं डायरेक्ट 5 PM ला ते बीप करेल. आता याच्यावर असं MCQ पण येऊ शकतो की ते किती वाजता बीप करेल. म्हणून मग मी आता इथं डायरेक्ट 5 PM लिहिलं. किंवा तुम्ही ऑरमध्ये 300 मिनिट्स पण लिहू शकतात. 300 मिनिट्स फक्त हे लास्टला लिहायचं.